हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बघणार आहे क्लास 6 सायन्स चॅप्टर नंबर 1 नॅचरल रिसोर्सेस एअर वॉटर अँड लँड. फर्स्ट बघा, ऑब्झर्व द पिक्चर अलॉंग साइड अँड आन्सर द क्वेश्चन्स. ही जी पिक्चर आहे ह्या पिक्चरचं ऑब्झर्वेशन करून ह्या क्वेश्चनचे आपल्याला आन्सर्स द्यायचे आहेत. ॲटमॉस्फिअर बघा, इथे ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर हे तीन आपल्या पृथ्वीवरचे काय आहे स्पिअर आहे. ॲटमॉस्फिअर्स मीन्स काय की जे हवेतील वातावरण असते त्याला ॲटमॉस्फिअर म्हणायचं. हायड्रोस्फिअर्स मीन्स जे पाण्यातील वातावरण असते त्याला हायड्रोस्फिअर. हे हायड्रो शब्द वॉटरशी रिलेटेड असतो. जिथेही हायड्रो हा शब्द आला ना तिथं वॉटर असं समजायचं. हायड्रोस्फिअर मीन्स पाण्यातील वातावरण. लिथोस्फिअर, लिथो मीन्स काय लँड म्हणजे जमीन, म्हणजे जमिनीवरचं वातावरण. ओके, चला नेक्स्ट आपण क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर फर्स्ट, व्हेअर डू वी सी द बर्ड. बर्ड आपल्याला ह्या पिक्चरमध्ये कुठे दिसत आहे? इन ॲटमॉस्फिअर. कुठे दिसत आहे? ॲटमॉस्फिअर. सेकंड, व्हेअर इज द काऊ ग्राझिंग. ग्राझिंग मीन्स काय की गवत खाणे. जी गाय आहे ही गवत कुठे खात आहे? लिथोस्फिअर. जमिनीवरतीच खात आहे ना, म्हणजेच लिथोस्फिअरवरती. ओके, थर्ड आहे लोकेट द ट्री अँड द रोड. रोड आणि ट्री दाखवा. कुठे दाखवू शकतो रोड आणि ट्री आपण? ऑन लिथोस्फिअर. ट्रीज आपण लिथोस्फिअरवरती दाखवू शकतो. बघा इथे दाखवलेले आहे ट्री आणि रोड दिसतो. इथे ही रेड कलरची कार जात आहे बघा, छोटीशी. हा काय आहे? रोड आहे. मग कुठे असणार आहे? लिथोस्फिअर. ऑन लिथोस्फिअर. फोर्थ आहे व्हेअर डज द रिव्हर कम फ्रॉम, हाऊ डज इट फ्लो. रिव्हर कुठून येत आहे? बघा हे आपल्याला छोटे पर्वत दिसत आहे ना, इथं पर्वतावरून ही रिव्हर अशी फ्लो होत आहे या डायरेक्शनमध्ये. ओके, रिव्हर म्हणजे नदी कुठून येते? पर्वतावरून. नदीचा उगम कुठून होतो? पर्वतावरून, म्हणजे ऑन हिल. नेक्स्ट आहे फिफ्थ, व्हेअर इज द एरोप्लेन. एरोप्लेन बघा, शोधा कुठे आहे एरोप्लेन. बघा एरोप्लेन इथे आहे. ओके, मग हे एरोप्लेन कुठे फ्लाय होत आहे? इन ॲटमॉस्फिअर. ओके. सिक्स आहे व्हेअर आर द फिश सीन. फिश कुठे असतात? वॉटरमध्ये, म्हणजेच हायड्रोस्फिअरमध्ये. द फिश आर सीन इन हायड्रोस्फिअर. सेवन्थ आहे ऑन व्हॉट इज द सेल बोट फ्लोटिंग. सेल बोट ही दिसते आपल्याला तरंगणारी बोट. ठीक आहे, ह्याला अशी कापड लावलेली आहे ना, हे तरंगणारी बोट आहे, सेल बोट म्हणतात. सेल मीन्स तरंगणे. मग कुठे फ्लोट होत आहे? कुठे वाहत आहे? इन हायड्रोस्फिअर. हायड्रोस्फिअरमध्ये ही सेल बोट तरंगत आहे. ओके, तर हे आपले तीन जे स्पिअर आहे, स्पिअर्स ऑफ द अर्थ. अर्थचे हे तीन स्पिअर्स आहेत. तर नेक्स्ट बघूया आता नॅचरल रिसोर्सेस. नॅचरल मीन्स काय? नैसर्गिक. रिसोर्सेस मीन्स काय? स्रोत. आपल्याला जे स्रोत आहे कुठनं आपल्याला मिळतं, काही आपल्याला आवश्यक वस्तू पाहिजे असल्या तर आपण नेचरपासूनच घेतो सर्व वस्तू. ओके, म्हणजे नॅचरल रिसोर्सेस जे पण आपल्याला नेचरपासून मिळतात ते नॅचरल रिसोर्सेस असतात. नेक्स्ट आहे यू कॅन सी दॅट सम थिंग्स इन द पिक्चर आर इन वॉटर, सम ऑन लँड अँड सम इन द स्काय. दॅट इज द एअर. काही पिक्चर आपण बघितले याच्यामध्ये काही थिंग्स काही थिंग्स लिथोस्फिअरमध्ये आहे, काही हायड्रोस्फिअरमध्ये, काही ॲटमॉस्फिअरमध्ये आहेत. Thus, all things on the earth are associated with water, air, water and land. म्हणजेच काय की ह्या जी आपण थिंग्स बघितलेल्या आहेत ह्या थिंग्स नेमक्या एअरमध्ये, वॉटरमध्ये आणि लँडमध्ये त्यांच्या ठिकाणी असू शकतात. नंतर एअर, वॉटर अँड लँड आर कॉल्ड द अर्थ ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर रिस्पेक्टिव्हली. बघा एअर मीन्स काय? ॲटमॉस्फिअर. एअरचे जे वातावरण असतं ते ॲटमॉस्फिअर असतं. वॉटरचं वातावरण कोणतं? स्पिअर कोणतं? हायड्रोस्फिअर. लँड मीन्स काय? जमीन. जमिनींचं वातावरण कोणतं? लिथोस्फिअर. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. मोरेव्हर डिफरंट लिव्हिंग थिंग्स ऑक्युपाय दीज 3 स्पिअर्स ऑफ द अर्थ. आपल्या अर्थवरती खूप व्हेरायटीचे लिव्हिंग थिंग्स आहेत. मग हे जे लिव्हिंग थिंग्स आहे हे वेगवेगळे स्पिअरमध्ये असतात. ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर तिन्ही स्पिअरमध्ये असू शकतात. These living things and the part of the lithosphere, hydrosphere and atmosphere which they occupy are together called the biosphere. आता
ह्या तिन्ही स्पियरला जेव्हा आपण मिक्स करतो म्हणजे तिन्ही पेयर मिळून काय होते, बायोस्पियर. तिन्ही स्पियर मिळून बायोस्पियर होतं. These spears have formed on the earth naturally. We have learned all this in the previous standards. हे जे थिंग्स आहेत तिन्ही पण, हे जे स्पियर्स आहेत तिन्ही पण, हे कुठं फॉर्म होतात, नेचरपासून आपल्याला मिळतात. ते मॅनमेड आहे का, नाही. ॲटमॉस्फिअर मनुष्य तयार करतो का, नाही. हायड्रोस्फिअर मनुष्य तयार करतो का, नाही. ओके, मग त्या तिन्ही मिळून ना बायोस्फिअर म्हणतात आणि हे सगळे आपल्याला नॅचरली मिळतात. हे आपण प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये याची माहिती घेतलेली आहे. तर बघा नेक्स्ट. The atmosphere is the layer of the earth that surrounds the earth. The surface of the earth comprises water and land. That is the hydrosphere and lithosphere. ॲटमॉस्फिअर कुठे असते, कुठे असते ॲटमॉस्फिअर, बघा पृथ्वीच्या वरती. म्हणजेच काय की हे हवेतील जे वातावरण पूर्ण आहे हे ॲटमॉस्फिअर आहे. ठीक आहे. नंतर अदर सेकंड जे राहिलेले आहेत दोन, ते कोणते, हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर, हे पृथ्वीच्या वरती असतात. सरफेस ऑन द लँड. ठीक आहे. एक्झाम्पलसाठी बघा, ही आपली पृथ्वी आहे. ह्या पृथ्वीच्या आजूबाजूची जी एअर आहे ना, हवा, ह्या हवेला आपण ॲटमॉस्फिअर म्हणायचं. आणि पृथ्वीचा ही सरफेस दिसतो आपल्याला, ह्या सरफेसवरती दोन स्पियर, लिथोस्फिअर अँड हायड्रोस्फिअर. ओके, लिथोस्फिअर अँड हायड्रोस्फिअर. हायड्रोस्फिअर मीन्स वॉट, जे पाण्यातील वातावरण आहे ते हायड्रोस्फिअर, अँड जे जमिनीवरचं वातावरण आहे ते लिथोस्फिअर. नेक्स्ट, of this the hydrosphere occupy a much larger part than the lithosphere. Figure 1.2 show the proportion of land and water on the earth's surface. आपल्याला काय म्हटलेलं आहे, लिथोस्फिअर अँड हायड्रोस्फिअर ह्या दोघांचं प्रपोर्शन दाखवलेलं आहे या 1.2 फिगरमध्ये. काय काय प्रपोर्शन आहे, लँड, लिथोस्फिअर मीन्स लँड म्हणजे जमीन, जमीनचं किती प्रपोर्शन आहे आपल्या पृथ्वीवरती, किती प्रमाणामध्ये आहे, 29% लँड आहे अँड वॉटर 71% आहे. ह्यावरून आपल्याला कळतं की आपल्या पृथ्वीवरती वॉटर, पाण्याचं प्रमाण हे खूप जास्त आहे ॲज कम्पेअर टू लँड. नेक्स्ट बघा, we also look upon these natural components in soil, liquid and solid, liquid and gaseous form as resources. In the other words, we use them to fulfill our requirements. Let us now study all these three components in detail. हे जे तिन्ही स्पियर आहे यामधून आपल्याला सॉलिड, लिक्विड, गॅसियस फॉर्ममध्ये आपल्याला रिसोर्सेस वापरामध्ये घेतो, जे पण आपल्या आवश्यकतेनुसार असले ते. ओके, ह्याची डिटेल आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहे. इथपर्यंत आपल्या चॅप्टरचं हे इंट्रोडक्शन होतं. आता आपण डिटेलमध्ये 1 by 1 घेणार आहोत. इकडे बघा, एअर, वॉटर अँड लँड आर द फॅक्टर्स इम्पॉर्टंट फॉर sustaining the living world on the earth and the fulfilling their basic needs. They are called natural resources. नॅचरल रिसोर्सेस असे असतात की जे पण काही लिव्हिंग थिंग्स असतील, लिव्हिंग थिंग्स म्हणजे जे काही जगणारे प्राणी असतील, तर ते त्यांच्या गरजा पूर्ण करतात, त्यांच्या रिक्वायरमेंट्स त्या वस्ती थिंग्स यूज करून पूर्ण करतात. ओके, तर ते कशामधून घेतात, नेचरपासून त्यांना मिळतं. एअर, वॉटर अँड लँड या 3 फॅक्टर्समधून ते आपल्याला मिळतं. ओके, नेक्स्ट बघूया. कॅन यू रिकॉल व्हॉट आर द 5 लेयर्स ऑफ द ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअरमधील आपण एअरमधील ॲटमॉस्फिअर आहे ना, ते आपण 5 लेयर बघणार आहे. आता कोणत्या कोणत्या आहे. द एअर इन द ॲटमॉस्फिअर अराउंड द अर्थ कंटेन नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, 6 इनर्ट गॅसेस, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, वॉटर वेपर अँड डस्ट पार्टिकल. बघा, इथपर्यंत आपल्याला राईट डाऊन करायचं म्हणजे अंडरलाईन करून ठेवायचं आहे कोणते कोणते कंपोनंट्स एअरमध्ये आहेत. नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, 6 इनर्ट गॅसेस, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, वॉटर वेपर, डस्ट पार्टिकल. वॉटर वेपर मीन्स काय, पाण्याची जी वाफ असते ना त्याला वॉटर वेपर म्हणतात. डस्ट पार्टिकल मीन्स धुळीचे बारीक कण. तर हे सर्व कुठे असतात, आपल्या एअरमध्ये प्रेझेंट्स असतात. द ट्रोपोस्फिअर्स
contain about 80% of the total mass of gases in the air, while this proportion is about 90% in the stratosphere. ट्रोपोस्फिअर्स किती प्रमाणामध्ये गॅसेस आहेत त्याच्यामध्ये? फर्स्ट लेअर आहे आपल्या पृथ्वीवरची, ही किती पर्सेंट आहे? 80%. ओके. स्ट्रॅटोस्फिअरमध्ये किती पर्सेंट आहे? 90%. फर्दर इन द मेझोस्फिअर अँड आयनोस्फिअर द प्रपोर्शन ऑफ द मास ऑफ गॅसेस गोज ऑन डिक्रीजिंग. गॅसेस आर नॉट फाउंड इन द एक्झोस्फिअर अँड बियॉन्ड. बघा काय सांगितलं आहे आपल्याला याच्यामध्ये, जसे जसे लेयर्स आहेत पृथ्वी, सपोज आता ही आपली अर्थ आहे, या अर्थवरती जशा जशा वरती अशा लेयर्स बनतात, ओके, जशा जशा अशा लेयर्स बनणार आहेत ना, तसं तसं वरती गॅसेसचं प्रमाण हे कमी कमी होत जाते, डिक्रीज होत जाते. ठीक आहे. ही आपली अर्थ आहे. ह्या अर्थवरती सपोज ही काय आहे? ही एवढी इथपर्यंत ट्रोपोस्फिअर आहे. काय आहे? ट्रोपोस्फिअर. किती पर्सेंटेज आहे? 80% गॅस आहेत. नेक्स्ट त्याच्यावरती बघा स्ट्रॅटोस्फिअर. स्ट्रॅटोस्फिअरमध्ये किती पर्सेंटेज आहे? 19% गॅसेस. नंतर त्याच्यावरती मेझोस्फिअर, म्हणजे हे मेझोस्फिअर, त्याच्यावरती गॅसेस इथे कमी प्रमाणात झाले. त्याच्यावरती आयनोस्फिअर, याच्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये झाले. आणि आयनोस्फिअरच्या वरती एक्झोस्फिअर. एक्झोस्फिअरमध्ये कोणत्याही प्रकारचा गॅस आपल्याला सापडत नाही आणि त्याच्यावरती तर बिलकुलच नाही. म्हणजे जसं जसं आपण वरती जात जाऊ तसं तसं गॅसेसचं प्रमाण हे कमी कमी होत जाणार आहे. ओके. यू कॅन सी दॅट air is a mixture of several gases and is the chief constituent of the Earth's atmosphere. Besides these gases, airs also contain water vapor and dust particle. बघा आपण बघितलेलं आहे की एअरमध्ये खूप प्रकारचे गॅसेस प्रेझेंट्स आहेत. हे वरती बघितलं आपण, खूप प्रकारचे गॅसेस आहे. त्याच्या व्यतिरिक्त पण वॉटर वेपर आणि डस्ट पार्टिकल पण एअरमध्ये प्रेझेंट्स असतात. The amount of the gases in the air is the greatest near the surface and decreases as we go higher and higher from the surface. That is, air become rare at higher altitude. आताच मी तुम्हाला म्हटलं हायर अँड हायर मीन्स काय? जसं जसं आपण वरती जात जातो पृथ्वीच्या, तसं तसं गॅसेसचं प्रमाण हे डिक्रीज होत जातं. जसं आपण वरती जात जातो तसं तसं गॅसेसचं प्रमाण डिक्रीज होत जातं. ओके. म्हणजे हायर अल्टिट्यूडवरती आपण गेलो, अल्टिट्यूड मीन्स काय? उंची. हायर अल्टिट्यूडवरती गेलो तर गॅस आपल्याला कमी कमी होताना दिसतात. द प्रपोर्शन ऑफ द कॉन्स्टिट्युएंट ऑफ एअर अँड सम ऑफ देअर युजेस आर गिव्हन हिअर. हे आपल्याला त्याचे प्रपोर्शन्स दिलेले आहे आणि हे इथे या. सम युजेस ऑफ गॅसेस इन एअर. फर्स्ट, नायट्रोजन हेल्प लिव्हिंग थिंग्स टू बिल्ड द नेसेसरी प्रोटीन. इट इज युजफुल इन द प्रोडक्शन ऑफ अमोनिया अँड इन एअरटाईट पॅकेजिंग ऑफ फूडस्टफ. नायट्रोजनचा यूज कुठे होतो? तर हेल्प लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग थिंग्स जे आहे, जे पण काही लिव्हिंग थिंग्स म्हणजेच काय? सजीव जे प्राणी आहे, जे जगतात, जे श्वास घेतात, जे रेस्पिरेशन करतात, त्यांच्यासाठी हे नायट्रोजन खूप आवश्यक आहे. ओके. त्यांना काय करण्यासाठी? प्रोटीन बिल्ड करण्यासाठी. नेक्स्ट आहे अमोनिया. बघा अमोनिया हे आपण कुठे यूज करत असतो? रासायनिक खतांमध्ये. ओके. अमोनियाचं जे प्रोडक्शन आहे ते प्रोडक्शन नायट्रोजन गॅस थ्रू होत असतं. नेक्स्ट, एअर टायटिंग पॅकेजिंग ऑफ फूडस्टफ. फूडस्टफ जे आहे बघा, मोठमोठ्या कंपन्या जे असतात ना फूडस्टफच्या, त्या पॅकेज करतात आपलं अन्न. जसं की चिप्स आहे ना, ते वेपर्स आहेत, त्याच्यामध्ये नायट्रोजन गॅस फिल केलेली असते, जेणेकरून काय की ते त्याच्यामधलं जे अन्न आहे ते खराब नाही झालं पाहिजे. ओके. ते टिकून राहिलं पाहिजे, त्यासाठी त्याच्यामध्ये नायट्रोजन गॅस फिल करतात पॅकेजिंगसाठी. नेक्स्ट आहे ऑक्सिजन. ऑक्सिजन तर आपल्याला माहितीच आहे कशासाठी वापरतात? नेसेसरी फॉर रेस्पिरेशन इन लिव्हिंग थिंग्स अँड फॉर कंब्युशन. मग कशासाठी? रेस्पिरेशन. रेस्पिरेशन मीन्स काय? श्वास घेण्याची प्रक्रिया. ठीक आहे. रेस्पिरेशन लिव्हिंग थिंग्ससाठी खूप आवश्यक आहे आणि त्या रेस्पिरेशनसाठी ऑक्सिजन खूप आवश्यक आहे. आणि नेक्स्ट कशाचा यूज
आहे कंबक्शन, कॉम्ब्युशन. कशासाठी? कॉम्ब्युशन. बघा कॉम्ब्युशन म्हणजे काय की जे काही एखादा जळणारा पदार्थ आहे त्याला कॉम्ब्युशन म्हणतात. एखादं काही आपण जाळलं तर तिथे आग तयार होते. ती आग जळण्यासाठी ऑक्सिजन पाहिजे. कोणतीही आग जळण्यासाठी ऑक्सिजन आवश्यक असते. नेक्स्ट आहे कार्बन डायऑक्साईड. प्लांट्स यूज इट फॉर प्रोडक्शन देअर फूड यूज्ड इन फायर एक्सटिंग्युशर्स. प्लांट्स काय करतात? त्यांचं फूड तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचा यूज करतात. म्हणजेच काय, प्लांटमध्ये फूड प्रोड्युसिंग कोणती प्रक्रिया आहे? फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस तुम्हाला डिटेलमध्ये आहे पुढे. त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड कसं यूज होते हे आपण बघणारच आहोत. आणि नेक्स्ट कशामध्ये? फायर एक्सटिंग्युशर. बघा आपल्या स्कूलमध्ये मोठे मोठे असे सिलेंडर टाईप, छोटे असे रेड सिलेंडर टाईप लावलेले असतात ना, ते फायर एक्सटिंग्युशर असतात. त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड हा गॅस असतो. हा गॅस काय करतो? जिथे पण काही आग लागली तिथे आपण ते फायर एक्सटिंग्युशर लावलं ना, तर त्या आगीमधलं ऑक्सिजनचं प्रमाण कमी करतो, ऑक्सिजनचं पर्सेंटेज कमी करतो आणि म्हणून ती आग विझते. कारण की आत्ताच आपण बघितलं, आग जळण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. मग हे कार्बन डायऑक्साईड काय करतो? ऑक्सिजनचं प्रमाण कमी करतो आणि आग विझवतो. ओके. नेक्स्ट बघा ऑर्गॉन. यूज्ड इन इलेक्ट्रिक बल्ब. आपल्या घरामधले जे पण काही इलेक्ट्रिक बल्ब आहे ना, त्याच्यामध्ये ऑर्गॉन हा गॅस यूज केलेला असतो. हेलियम. हेलियम यूज्ड फॉर ऑब्टेनिंग लो टेम्परेचर अँड ऑल्सो फॉर जनरेटिंग लिफ्ट इन एअरशिप. हेलियम जो गॅस आहे, या गॅसला लो टेम्परेचर करण्यासाठी म्हणजे टेम्परेचर कमी करण्यासाठी यूज केला जातो. ओके. आणि जनरेटिंग लिफ्ट इन एअरशिप. बघा तुम्ही बलून्स बघितलेला आहे का? मोठा बलून्स असतो एअरमध्ये जाणारा, त्याच्यामध्ये लोक बसून जातात वरती. तो जो बलून आहे त्या बलूनला वरती जाण्यासाठी हेलियम गॅसेसचा यूज होतो. ओके. नेक्स्ट आहे निऑन. यूज्ड इन डेकोरेटिव्ह लाईट्स अँड फॉर स्ट्रीट लाइटिंग. आपण दिवाळीच्या वेळेस आपल्या घरी जे पण काही लाइटिंग लावतो ना, मोठे डेकोरेटिव्ह लाईट्स वगैरे आणत असतो, त्या लाईट्समध्ये काय यूज होतो? निऑन गॅसेस यूज होतो. वेगवेगळ्या प्रकारचे छोटे छोटे डेकोरेटिव्ह लाईट्स असतात त्याच्यामध्ये. नेक्स्ट आहे क्रिप्टॉन. यूज्ड इन फ्लुरेसंट ट्यूब. फ्लुरेसेंट ट्यूब कोणती? जी आपल्या घरामध्ये ट्यूबलाईट्स असते ना मोठी, तर त्याच्यामध्ये क्रिप्टॉन हा गॅस यूज होतो. नेक्स्ट आहे झेनॉन. यूज्ड इन फ्लॅश फोटोग्राफी. फ्लॅश फोटोग्राफी सगळ्यांनीच फोटो काढलेले आहेत है ना. म्हणजे स्टुडिओमध्ये जर का आपण गेलो, तिथे फोटो काढताना कॅमेऱ्याचा लाईट जसं फ्लॅश होतो ना, तर त्याच्यामध्ये कोणता गॅस यूज होतो? झेनॉन. ओके. तर हे आपले सगळे काय आहे? गॅसेसचे युजेस आहेत. आपल्याला लर्न काय करायचं आहे? प्रपोर्शन ऑफ द व्हॅरियस गॅसेस इन द एअर. एअरमध्ये हे जे गॅसेस किती किती प्रपोर्शनमध्ये आहे हे लर्न करायचं. आणि नेक्स्ट हे जे आहे सम युजेस ऑफ गॅसेस इन द एअर. काय युजेस आहे? तुम्ही एका गॅसेसचा एकही यूज लक्षात ठेवला ना तर हीच सफिशियंट आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे ऑलवेज रिमेंबर. The living world on the earth is sustained due to balance between various gases and other constituents of air. This atmosphere is a very important filter. आपली जी एअर आहे, एअरमध्ये जे गॅसेसचं प्रमाण आहे, प्रपोर्शन आहे, ते बॅलेन्स असलं ना तर ते लिव्हिंग थिंगसाठी खूप इम्पॉर्टन्स आहे. त्याचं संतुलन असणे म्हणजे गॅसेसचं जे आपण ऑक्सिजन पाहिले, नायट्रोजन, हेलियम सगळे गॅसेस बघितले ना, ते जे आहे त्याचं प्रपोर्शन एअरमध्ये बॅलेन्स असायला हवं. ओके. मग त्याच्यामुळे काय होते? एअर व्यवस्थित फिल्टर होऊन आपल्याला मिळते. It allows the light and heat of the sun to reach the earth, which is necessary for life, but it prevents the harmful elements from reaching the earth. It is in the atmosphere that fog, cloud, snow and rain are produced.
म्हणजेच काय की आपल्याला जे पण काही हीट आणि एनर्जी मिळतं, लाईट आणि हीट मिळतं ना सूर्यापासून, तर ती कशामुळे मिळतं, जेव्हा आपल्या एअरवरचं जे ॲटमॉस्फिअर असणार आहे ते एकदम बॅलेन्स असणार आहे, त्याच्यामधले जे पण कॉन्स्टिट्युएंट आहे काय ऑक्सिजन, नायट्रोजन वगैरे अदर आहेत ना, तर ते व्यवस्थित आपल्याला बॅलेन्स पाहिजे, तेव्हाच कुठं आपल्याला हीट अँड लाईट व्यवस्थित मिळणार आहे. नाहीतर काय होणार की जे हार्मफुल सबस्टन्सेस आहेत ना लाईट सनपासून येणारे, तर ते पृथ्वीवरती रीच होतील आणि त्यापासून आपल्याला वेगवेगळे आजार होऊ शकतात. इट इज इन द ॲटमॉस्फिअर दॅट फॉग, क्लाउड, स्नो अँड रेन आर प्रोड्यूस. हे जर बॅलेन्स असले तर काय होणार आहे, फॉग मीन्स काय की जे धुकं असतं ना, बारीक धुकं, त्याला फॉग म्हणतात. क्लाउड मीन्स काय ढग, स्नो मीन्स काय बर्फ, रेन मीन्स काय पाणी, ठीक आहे, पाऊस. म्हणजे हे वातावरण, ही जी पूर्ण सायकल आहे ही सुरळीत चालणार आहे व्यवस्थित. केव्हा, जेव्हा आपल्या ॲटमॉस्फिअरमधले जे काही गॅसेस आहेत ते बॅलेन्स राहतील तेव्हा. ओके, नेक्स्ट आहे ऑब्झर्व अँड डिस्कस व्हॉट इज द सिमिलॅरिटी इन द 3 पिक्चर बिलो. ह्या तिन्ही पिक्चरमध्ये आपल्याला काय काय सिमिलॅरिटी दिसते बघा बरं. याच्यामध्ये काय आहे, स्मोक आहे, याच्यामध्ये पण स्मोक आणि याच्यामध्ये पण स्मोक. स्मोक मीन्स काय धुवा. या तिन्ही पिक्चरमध्ये आपल्याला स्मोक दिसत आहे. काय नाव दिलेले, एअर पोल्युशन. दिसते ना एअरचं पोल्युशन होत आहे. डिटेलमध्ये बघा. ऑल द अबोव पिक्चर शो लार्ज स्केल इमिशन ऑफ स्मोक through different agencies. This smoke directly mixes with the atmosphere, disturbing the balance between the constituent of air. हे जे काही स्मोक आहे, जे लार्ज मोठे कंपनी आहे, ठीक आहे, हे मोठ्या कंपनीतला आपल्याला स्मोक दिसतंय निघताना. हे जे आहेत ना व्हेकल्स, ह्या व्हेकल्समधून निघताना दिसते स्मोक. इथे कंबक्शन होत आहे, जळत आहे, मोठं जंगल जळताना दिसतंय ना, त्याच्यामधून धुवा निघतो. मग हा जातो कुठं, हा डायरेक्टली कुठे मिक्स होतो, आपल्या एअरमध्ये. कुठे मिक्स होणार आहे, एअर. आणि एअरमध्ये मिक्स झाल्यानंतर एकच पदार्थ खूप जास्त, म्हणजे एकच कॉन्स्टिट्युएंट खूप जास्त होणार आहे, त्याच्यामुळे काय होते, बॅलन्स हे डिस्टर्ब होते आपल्या एअरमधलं. मग दिस इज कॉल्ड एअर पोल्युशन. यालाच म्हणतात एअर पोल्युशन, म्हणजे हवेचं प्रदूषण. हार्मफुल गॅसेस आर गिव्हन आउट थ्रू कंबक्शन of fuel in vehicle and in big industries, and also through incomplete combustions of fuel like wood and coal. As a result, air pollution is increasing day by day. काय होतं, मोठ्या इंडस्ट्रीजमधून निघताय धुवा, व्हेकल्समधून निघतोय. नंतर जे कंबक्शन आहे ना, अर्ध जडलेलं, ठीक आहे, पूर्ण जडलेलं नाही. आता हे जे जंगल वगैरे जळते, ओला कचरा वगैरे अर्धा जळतो आणि त्याच्यामधून आपल्याला पूर्ण धुवा निघतो. जसं की लाकूड आहे, अर्ध जळतं. नंतर कोळसा आहे, अर्धा जळल्यानंतर त्याच्यामधून खूप जास्त प्रमाणामध्ये जो स्मोक आहे इमिट होतो आणि डायरेक्ट एअरमध्ये मिक्स होतो, ठीक आहे. मग असं जर का रोज होत गेलं तर काय होते, एअर पॉल्युशन हे इन्क्रीज होत जाते. ओके, नेक्स्ट बघा, ओझोन लेअर द प्रोटेक्टिव्ह शेल. ओझोन लेअरला काय म्हटलेलं आहे, प्रोटेक्टिव्ह शेल म्हटलेलं आहे, म्हणजे रक्षण करणारा म्हटलेला आहे. रक्षण करणारा एक कवच आहे ओझोन लेअर. बघा, देअर इज अ लेअर ऑफ ओझोन O3 गॅस इन द लोअर पार्ट ऑफ स्ट्रॅटोस्फिअर. कुठे आहे ओझोन लेअर, स्ट्रॅटोस्फिअरमध्ये. मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, अर्थ आहे ना, आता ही अर्थ आहे, या अर्थच्या वरती हा स्ट्रॅटोस्फिअर आहे. मग या वरच्या वरती हा जो स्ट्रॅटोस्फिअर आहे, इथे काय आहे, ओझोन लेअर एक तयार झालेली आहे. ओझोन गॅस is not directly used for the survival of living things, yet it is very important for living things to have this layer of ozone at a high altitude around the earth. ओझोन गॅस जो आहे तो डायरेक्टली आपल्या यूजमध्ये नाही आहेत लिव्हिंग थिंग्सच्या. आपण डायरेक्टली त्याला यूज करूच शकत नाही, कारण की तो कसा आहे, खूप वरती आहे पृथ्वीच्या. ओके, तर तो कसा यूज होणार, आपल्यासाठी कसा यूज होतो बघा. कसा यूज होतो, द अल्ट्राव्हायलेट रेज कमिंग फ्रॉम द सन आर व्हेरी हार्मफुल फॉर लिव्हिंग थिंग्स. अल्ट्राव्हायलेट रेज जे आहे ना, सूर्यापासून येणारे, हे या लिव्हिंग थिंग्ससाठी खूप हार्मफुल आहेत, खूप घातक आहेत. त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळे आजार पण होऊ शकतात, स्किन प्रॉब्लेम्स होऊ शकतात. द ओझोन गॅस ऑब्झर्व दिस रे, ॲज अ रिझल्ट लाईफ ऑन द अर्थ इज प्रोटेक्टेड. मग हा ओझोन गॅस काय करतो,
त्यांना मध्येच ॲब्झॉर्ब करून घेतो, आपल्या पृथ्वीवरती यूज देत नाही. मग याच्यामुळे काय होणार, आपण प्रोटेक्ट राहणार आहे, म्हणून त्याला काय म्हणतात, प्रोटेक्टिव्ह शेल म्हणतात. ओके, म्हणजे ओझोन गॅस हा आपल्यासाठी एखादा गार्डसारखं काम करतो. जे काही गार्ड्स असतात ना, ते गार्ड्स कसं दुसऱ्याला आतमध्ये येऊ देत नाहीत, तसंच हा ओझोन लेअर काय करतो, हार्मफुल सबस्टन्सेस जो आहे ना, हार्मफुल कोण, हा अल्ट्राव्हायलेट रेज याला येऊच देत नाही आपल्या पृथ्वीपर्यंत, ॲब्झॉर्ब करून घेतो, म्हणून त्याला प्रोटेक्टिव्ह शेल असे म्हणतात. द ओझोन लेअर इज डिस्ट्रॉयड इफ केमिकल गॅसेस लाईक कार्बन टेट्राक्लोराइड और क्लोरोफ्लोरोकार्बन्स used in a air conditioner and refrigerators mix with the air. पण काय होतं, जेव्हा आता मनुष्य कसं झालेलं आहे, खूप साऱ्या वस्तूंचा यूज करतो है ना, मग त्या वस्तूंचा यूज करत करत आपल्याकडनं पण काही चुका होत जातात. काय की टेट्राक्लोराइड अँड क्लोरोफ्लोरोकार्बन्स अशा प्रकारचे जे काही गॅसेस आहेत ते एअरमध्ये जास्त प्रमाणामध्ये मिक्स झाल्यानंतर या ओझोन लेअरचं काय होते, क्षमता कमी होते. मग कुठे यूज असतात ते, एअर कंडिशनर अँड रेफ्रिजरेटरमध्ये यूज होतात. मग हे जर का एअरमध्ये मिक्स झाले तर ओझोन लेअर ही डिस्ट्रॉईड व्हायला सुरुवात होते. ठीक आहे, म्हणजे आपल्याला जे एअर पोल्युशन आहे हे कमी करावं लागेल, जेणेकरून आपली ओझोन लेअर म्हणजेच आपला जो प्रोटेक्टिव्ह शेल आहे हा सुरक्षित राहणार. द 16th of September is celebrated as Ozone Protection Day all over world to make everyone aware of importance of ozone. आता ओझोन गॅस हा आपला प्रोटेक्टिव्ह शेल आहे, हा आपलं प्रोटेक्शन करतो, तर त्याचं इम्पॉर्टन्स तर आपल्याला कळालंच पाहिजे ना. त्यासाठी 16 सप्टेंबर हा ओझोन प्रोटेक्शन डे म्हणून सेलिब्रेट करतात. किती, 16 सप्टेंबर. का, कारण की आपल्याला ओझोन गॅसचं इम्पॉर्टन्स समजलं पाहिजे त्यासाठी. नेक्स्ट बघा, हार्मफुल सबस्टन्सेस रिलीज्ड इन एअर थ्रू कंबशन ऑफ फ्यूल. फ्यूल म्हणजे काय की जे पण काही इंधन आहे, फ्यूलमध्ये सगळंच येतं बघा, डिझेल, पेट्रोल, रॉकेल, वूड, हे सगळे कुठे येतात, फ्यूल्समध्ये. मग हे जेव्हा जळतात तेव्हा हार्मफुल सबस्टन्सेस इमिट होतात आणि हे डायरेक्टली एअरमध्ये मिक्स होतात. काय काय, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड अँड सल्फर डायऑक्साईड अँड सूट. ठीक आहे, तर तुम्हाला हा बॉक्स पण लर्न करायचा आहे. हे असे येल्लो बॉक्स असतात ना, हे इम्पॉर्टन्स असतात. ह्या बॉक्सला लर्न करायचं किंवा 3-4 वेळा वाचायचं. नेक्स्ट बघा, डू यू नो इन मेट्रोपॉलिटन सिटीज लाईक मुंबई, पुणे और नागपूर, बोर्ड्स आर डिस्प्लेड at place of heavy traffic to show the proportion of the various constituent of the air that at that place. Due to these boards we can see the amount of harmful element in the air. मोठे मोठे सिटीजमध्ये खूप साऱ्या प्रमाणात व्हेकल्स युजेस होतात. ओके, शहरांच्या ठिकाणी खूप मोठे व्हेकल्स युजेस होतात. ठीक आहे, प्रायव्हेट टॅक्सीज वगैरे. ओके, तर त्याच्यामुळे काय होतं, एअरमध्ये खूप सारं पॉल्युशन व्हायला सुरुवात होते. आताच आपण बघितलं ना, एअरमध्ये जे पण काही आपण हार्मफुल सबस्टन्सेस बघितले ना, कोणते कोणते जातात. मग हे जास्त प्रमाणामध्ये झाल्यानंतर एअर पोल्युशन होतं. ठीक आहे, ह्या बोर्डवरती ते आता याच्यामध्ये दिसत नाही आपल्याला व्यवस्थित, ह्या बोर्डवरती हार्मफुल सबस्टन्सेस दिलेले आहे, त्याचं पर्सेंटेज. ठीक आहे, तर बघा स्टुडंट, इथपर्यंत आता आपण लेक्चर 1 घेतलेला आहे. लेक्चर 2 साठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्हाला हे लेक्चर इम्पॉर्टन्स वाटलं असेल किंवा व्यवस्थित वाटलं असेल तर तुमच्या फ्रेंड्सला पण तुम्ही शेअर करू शकता. नेक्स्टमध्ये भेटूया आपण व्हिडिओ. तर आता लेक्चर 1 कंप्लीट झालेला आहे. ह्या लेसनचं लेक्चर 2 बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि हे लेक्चर तुम्हाला इम्पॉर्टंट वाटलं असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता. ओके, लगेच भेटूया आपण लेक्चर 2 मध्ये. तोपर्यंत बाय बाय.